पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात मुंबईतल्या विशेष सीबीआय कोर्टानं आज म्हणजेच 20 जून रोजी अंतिम निकाल सुनावलाय। यामध्ये मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांच्यासह आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले। तत्पूर्वी कोर्टानं या खटल्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टींची नोंद घेतली। एका लोकनेत्याची राजकीय वैमनस्यातून अशा पद्धतीने हत्या होणं आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी 20 वर्षांचा कालावधी लागणं हे अत्यंत वेदनादायक असल्याचंही यावेळी कोर्टाने म्हटलंय। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाच्या टीव्ही। निकालाचं वाचन सुरू केल्यानंतर या निकालामागे काय काय गोष्टी कोर्टाने तपासल्या याचा सविस्तर आढावा यावेळी कोर्टाने घेतलाय। यामध्ये विविध कारणांमुळे या प्रकरणाचा निकाल यायला 20 वर्ष लागली याची खंत कोर्टाने व्यक्त केली आहे। या प्रकरणातील एक आरोपी पिंटू सिंग हा कोर्टात उशिरा आला, त्यामुळे निकाल वाचन करायला काहीसा उशीर झाला। एका लोकनेत्याची हत्या होणं हे दुर्दैवी असल्याचं यावेळी कोर्टाने म्हटलंय। 2002 पासून पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्याचंही यावेळी कोर्टाने सांगितलं। सुरुवातीला राजकीय वैमनस्यातून ही हत्याच झाल्याचं समोर येत होतं। या खटल्यात 127 साक्षी कोर्टाने तपासल्या आहेत। यावेळी माफीचा साक्षीदार बनलेल्या आरोपीचा उल्लेख करताना कोर्टाने म्हटलं की हा खटला या माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवरच आधारित होता, पण सुरुवातीला मारहाण करून त्याचा जबाब नोंदवला गेला असं कोर्टाने यावेळी सांगितलंय। तसंच त्यानंतरच्या साक्षींमध्ये विसंगती असल्याचं आढळून आलंय, त्यामुळे माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर या खटल्याला पूरक नाहीत असंही कोर्टाने म्हटलंय। माफीच्या साक्षीदारानं अनेक गोष्टी सांगितल्या, पण त्याला आधार नसल्याचंही कोर्टाने म्हटलंय। माफीची साक्षीदार हा इंदिरापुरात राहायला होता याचं देखील पुरावे नाहीत। त्याचबरोबर इतर साक्षीदारांनी वेगवेगळ्या कथा सांगितल्या आणि त्याचा कुठलाही पुरावा नाही असंही कोर्टाने म्हटलंय। आरोपींनी रेल्वेनं ठिकठिकाणी प्रवास केला असंही तपासात म्हटलंय, पण त्याचे पुरावे समोर आलेले नाहीत। माफीच्या साक्षीदारानं शूटर पिंटू सिंगला सुपारी दिली होती, त्यासाठी हा माफीचा साक्षीदार 3 वेळा नागपूरला गेला होता, पण तिन्ही वेळा त्याच्या जबाबात विसंगती आढळून आल्याचं कोर्टाने म्हटलंय। तसंच पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासावर कोर्टाने ताशेरे ओढलेत। यामध्ये कोर्टाने म्हटलंय की पोलिसांनी तपासात अनेक चुका केल्या। त्यांनी एकाही आरोपीचा मोबाईल जप्त केले नाहीत आणि त्यांचे CDR देखील तपासले नाहीत। त्याचबरोबर अटक करताना आरोपीची झडती घेतली गेलेली नाही, त्याच्याजवळ काय होतं याचा उल्लेख नाही। यावेळी कोर्टाने माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचंही नाव यावेळी घेतलं। मारिया यांचा जबाब पोलिसांनी का नोंदवला नाही असंही कोर्टाने यावेळी म्हटलंय, कारण एका साक्षीदारानं आपण राकेश मारिया यांना मलाबार हिल इथं जाऊन त्यांच्या बंगल्यावर भेटलो होतो आणि त्यांना स्कॉचची बाटली भेट दिली होती। मारिया यांनी हे आरोप नाकारले होते, पण त्यांचा बंगलाही तिथे नसल्याचं समोर आलं होतं। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।